हरिओम. पातंजल योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन. साधनपाद. सूत्र क्रमांक 3. अविद्या स्मिता राग द्वेषाभिनिवेशाः क्लेशाः. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे क्लेश होत. क्रियायोग हा समाधी साध्य होण्यासाठी आणि क्लेश शिथिल करण्यासाठी उपयुक्त आहे असे योगाधिराज पातंजलींनी सूत्र क्रमांक 2 मध्ये सांगितले. समाधी संबंधी समाधीपाद येथे सांगून झालेले आहे. आता साधनपाद येथे योगाधिराज पातंजली क्लेश याबद्दल सांगत आहेत. त्यांनी अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे 5 क्लेश सांगितलेले आहेत. क्लेश आहेत असं सांगितलेलं आहे. या प्रत्येकासाठी नंतर सूत्रे येणारच आहेत, परंतु सूत्र क्रमांक 4 याचे विवरण करणे सोपे जावे म्हणून या 5 क्लेशांचे अगदी थोडक्यात विवेचन करूया. अविद्या. अविद्या म्हणजे विद्येचा अभाव, ज्ञानाचा अभाव, अज्ञान. अध्यात्मात विद्या म्हणजे आत्मज्ञान. बाकी सर्व ज्ञान म्हणजे अविद्या होय. भौतिक ज्ञान म्हणजे अविद्या होय. या अज्ञानामुळे साधकाच्या हातून चुकीचा मार्ग अवलंबिला जातो. मनुष्य व्यवहारी जगात गुरफटतो. तेथे अज्ञानामुळे चुकीचा व्यवहार करतो. त्यामुळे चाकोरी बाहेर फेकला जातो. त्यामुळे दुःख वाट्याला येते, क्लेश होतात. अस्मिता. अस्मिता म्हणजे मीपणा, स्वतःच्या कर्तेपणाचा फाजील विश्वास. आपण कुणीतरी विशेष आहोत या चुकीच्या जाणीवेने माणसात अहंकार निर्माण होतो. या अहंकारापोटी माणूस इरेला पेटून कार्य करतो. अशात अपयश आलं की क्लेश होतात. राग. राग म्हणजे केवळ क्रोध नव्हे. राग म्हणजे भावभावना. माणूस भावनेच्या आहारी जाऊन त्या आवेगात अव्यवहारी अनावश्यक गोष्टी करतो. त्यामुळे तो गोत्यात येतो. त्याने क्लेश होतात. द्वेष. द्वेष म्हणजे मत्सर. जो तो आपापल्या नशिबाने, गुणाने, पूर्व सुकृताने आयुष्य जगत असतो. परंतु माणूस विनाकारण आपली दुसऱ्याशी तुलना करतो. त्यातून हेवा, असूया, तिरस्कार निर्माण होतो. त्यातून क्लेश होतात. अभिनिवेश. माणसाला इच्छा होते ती इच्छा तीव्र झाली की तिच्या पूर्ततेचा आवेश निर्माण होतो. यापाठोपाठ जोश, हट्टीपणा निर्माण होतो. यामुळे इच्छा पूर्ततेसाठी किंवा ती पूर्ण न झाल्यास क्लेश होतात. याला जोडून पुढचं सूत्र क्रमांक 4. अविद्या क्षेत्र मुत्तरेषाम प्रसुप्त तनु विच्छिन्नो दाराणाम. अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे 4 क्लेश अविद्येमुळेच होतात. त्यांची प्रसवभूमी अविद्या असते. अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे 4 क्लेश प्रसुप्त, तनु, विच्छिन्न आणि उदार यापैकी कोणत्या तरी एका अवस्थेत असतातच. क्लेशांचे मूलभूत कारण योगाधिराज पातंजली सांगत आहेत की सूत्र क्रमांक 3 प्रमाणे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे 5 क्लेश असले तरी अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे 4 क्लेश अविद्येमुळे निर्माण होतात. याचा अर्थ अविद्या नष्ट झाल्यास क्लेश निर्माणच होणार नाहीत. झाडाच्या मुळावर घाव घातल्यास फांद्या आपोआपच गळून पडतील. याचाच अर्थ अविद्या नष्ट करण्यासाठी विद्या, ज्ञान प्राप्त करायचे आहे. अध्यात्मामध्ये ज्ञान याचा अर्थ आत्मज्ञान. क्रिया योगाद्वारे अथक परिश्रम करून कठोर स्वाध्यायाने परमेश्वर अधीनतेवर दृढ विश्वास ठेवला तर ज्ञानप्राप्ती होऊ शकते. ज्ञानप्राप्तीने अविद्या नष्ट झाल्यामुळे अविद्येमुळे निर्माण होणारे 4 क्लेश अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे आपोआपच गळून पडतील. हे कसे होते ते थोडक्यात पाहूया. अस्मिता म्हणजे मीपणाची जाणीव.
ज्ञानयोगाद्वारे आपण म्हणजे मर्त्य देह नसून, मन नसून, स्व म्हणजे त्या परमात्म्याचा अंशात्मा आहोत, आत्मांश आहोत, याचे ज्ञान होते. त्या परमात्म्याचा आत्मांश आहोत याचे ज्ञान होते. त्या परमात्म्याचा आपण अंश आहोत हे उमजल्यावर मीपणाचा अहंभाव लोप पावतो. अशा प्रकारे आत्मज्ञानाने अस्मिता हा क्लेश नष्ट होतो. राग म्हणजे भावभावना. ज्ञानयोगाने आत्मभान येते. जन्ममरणाच्या फेऱ्यांचा हा प्रवास एकला चलो रे असतो. आपल्या भोवती असलेले गतजन्मी आपले कोणीही नव्हते आणि पुढील जन्मी आपले कुणीही नसणार. यामुळे या जन्मीचा सहवास आनंदात उपभोगूया हा विचार दृढ होतो. भावभावनांचा उमाळा नाहीसा होतो. त्यामुळे राग हा क्लेश नष्ट होतो. द्वेष म्हणजे मत्सर. ज्ञानयोगामुळे ओम तत्सत्वम असी याचा साक्षात्कार होतो. आपपर भाव नाहीसा होतो. श्री माऊलींच्या पसायदानाचा अर्थ उमजतो. सर्वांचं कल्याण कर देवराया अशी वृत्ती झाल्यावर द्वेष, मत्सर, असूया, तिरस्कार नष्ट होतो. अशा प्रकारे द्वेष हा क्लेश नष्ट होतो. अभिनिवेश म्हणजे वासना किंवा अपेक्षापूर्तीची तीव्र इच्छा. ज्ञानयोगाने माणसाच्या इच्छा अत्यावश्यक अशा अन्न, वस्त्र, निवारा यामध्ये सीमित होतात. इतर इच्छा म्हणजे मायेचा पसारा, मायाजाल असल्याची जाणीव होते. ज्ञानयोगी सदा तृप्त असतो. त्याच्या इच्छाच गळून पडतात. त्यामुळे अभिनिवेश निर्माणच होत नाही. अशा प्रकारे ज्ञानयोगाने अविद्या हा मूलभूत क्लेश नष्ट होतो. त्यामुळे त्यापासून निर्माण होणारे इतर अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे 4 क्लेश नष्ट होतात किंवा निर्माणच होत नाहीत. क्लेशांच्या अवस्था. योगाधिराज पातंजली सांगत आहेत की अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे 4 क्लेश प्रसुप्त, तनु, विच्छिन्न आणि उदार यापैकी कोणत्या तरी एका अवस्थेत असतातच. क्लेशांच्या या 4 अवस्थांचं विवरण करूया. प्रसुप्त. प्रसुप्त म्हणजे गाढ निद्रिस्त असलेला. वरील 4 क्लेश या प्रसुप्त अवस्थेत असू शकतात. म्हणजे त्यांचं अस्तित्व असतं परंतु प्रकटीकरण नसतं. आपण ज्वालामुखी मृत किंवा निद्रिस्त आहे असं म्हणतो. म्हणजे त्याचं अस्तित्व आहे पण उद्रेक नाही. प्रसुप्त अवस्थेत क्लेश केव्हा तरी निर्माण झालेले असतात परंतु ते अप्रकट असतात. यात धोका असतो कारण अनुकूल परिस्थिती प्राप्त झाल्यास ते प्रकट होऊ शकतात. तनु. तनु म्हणजे नाजूक, क्षीण. वरील 4 क्लेश या तनु अवस्थेत असू शकतात. क्लेश निर्माण होतात, स्फुरतात पण परिणामाविना विरून जातात. ध्यानावस्थेच्या सुरुवातीच्या काळात क्रूर विचार मनात येतात आणि निघून जातात. या अवस्थेतील क्लेश इतके क्षीण असतात की त्यांनी आपलं अस्तित्व दाखवलं तरी त्याचं कृतीत रूपांतर होत नाही. विच्छिन्न. विच्छिन्न म्हणजे वस्तुतः प्रकट झालेले क्लेश इतर कारणांमुळे विच्छिन्न, भग्न होऊन विसर्जित होतात. वरील 4 क्लेश या विच्छिन्न अवस्थेत असू शकतात. क्लेश निर्माण होतात पण सभ्यता, सदाचार, विवेक इत्यादी संस्कार अशा क्लेशांना दाबून टाकतात. सारासार विचार उत्पन्न झालेल्या क्लेशांना आविष्कारित होऊ देत नाहीत. परंतु या दाबल्या गेलेल्या क्लेशांचं अनुकूल परिस्थिती प्राप्त झाल्यास कारंजं उडू शकतं. उदार. उदार म्हणजे उफाळून प्रकट होणारी अवस्था. या अवस्थेत क्लेशांना कोणताच प्रतिबंध किंवा प्रतिकार नसतो. ते मुक्तपणे बाहेर उफाळून येतात. येथे अटकावा आधीच क्रिया घडून जाते. त्यामुळे त्याचे बरे वाईट परिणाम भोगावेच लागतात. अशा प्रकारे क्लेशांच्या या 4 अवस्था असतात. योगाभ्यास करणाऱ्या साधकांनी क्रिया योगाद्वारे अथक तपाचरणाने त्यांचा परिपूर्ण ज्ञानमय अभ्यास करावा.
क्लेश उदारावस्थेतून म्हणजे प्रकट होण्याच्या स्थितीतून प्रसुप्तावस्थेत म्हणजे अप्रकट निद्रा अवस्थेत आणावे. ईश्वर प्रणिधानाने ते पूर्ण शिथिल करावे. योगाभ्यासाला पूरक म्हणजे आवश्यक गोष्टी प्रसुप्तावस्थेतून उदारावस्थेत आणाव्या. उपयुक्त गोष्टी अव्यक्त न ठेवता व्यक्त कराव्या, त्या जोपासाव्या, जेणेकरून योगाभ्यासाला त्या उत्तेजक ठरतील. अशा प्रकारे साधकाने प्रतिकूल क्लेश शिथिल करून अनुकूल गोष्टी जोपासाव्या आणि आत्मसाक्षात्काराचा मार्ग मोकळा करून अनुसरावा. हरिओम.